तर हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व चांगलेच असणार. मी तुमचा लाडका कार्तिक चिखलेकर. तर आज आम्ही चाललो गणपती आणायला. गणपती भिंगारीला जायचे. मी तुम्हाला माझ्या बड्डेच्या व्लॉगमध्ये सांगितलेलंच का आम्ही जाईन आमच्या गणपती आणायला भिंगारीला. तुम्हाला मी दाखवेनच असं मी बोललेलो तुम्हाला. 5 सप्टेंबरला माझा बड्डे होता, त्याच दिवशी मी बोललेलो आणि बोललो आज ब्लॉग सुरू करतो. कारण की आणि आता घड्याळात किती वाजलेत बघा, तुम्हीच बघा किती वाजलेत बघा, 4. आणि आम्ही जाणार आहोत 6 वाजता गणपती आणायला. मग तिथनं येऊ आणि मग सजावट करायची आम्हाला गणपतीची. जराशी सजावट कर रात्रभर असते सगळं मनी दाणं बिणे सगळं लावू. आणि मग पहिले फ्रेंड्स आता मी जाईन आता हातपाय तुम्ही थोड्या वेळात. आणि मग पप्पा सांगेन पप्पा चला लवकरात लवकर आपण गणपती आणायला जाऊया. मग तिथनं भिंगारीला जाऊ, भिंगारीवरनं गणपती आणू. आणि मग इथं कसं वाटतंय तुम्हाला मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तुम्ही उद्या पण काही ब्लॉग काढणार आहे. आपलं 10च्या 10 दिवस मग आपलं माझं ब्लॉग येणार आहेत. आणि आमचा 10 दिवस ब्लॉग असतो. मी तुम्हाला सगळंच ब्लॉग दाखवेन. तुम्ही चा लवकर आणि तुम्ही मला सपोर्ट करा फ्रेंड्स. लय 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 सपोर्ट करा. तर फ्रेंड्स आता मी चाललो होता हातपाय धुवा. तर फ्रेंड्स मी आता फ्रेश झालो, हातपाय धुतले आणि कपडे घातले. मी तुम्हाला थोड्या वेळात लुक दाखवतो. आता मी चाललोय भिंगारीला गणपती आणायचा आहे ना. गणपती आणीन मग इथे येईन. त्याच्यासोबत मला रील्स पण काढायचे. तुम्ही जा लवकर आणि इंस्टाग्रामवरती जा, मला लाईक करा आणि फॉलो करा लवकरात लवकर. आणि तुम्ही आता नवीन आलेले असेल तर जा लवकर आणि मला सबस्क्राईब करा आणि पूर्ण ब्लॉगला लाईक करा, बघा आणि मम्मी पप्पाला दाखवा. आता मी जातो भिंगारीला गणपती आणायचा. आणि तिथला रोड कसा आहे, ऑफरोडिंग बिचुक 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 बिचुक. तिथनं आता गणपती आणतो आणि मग इथे रील्स पण काढायचे ना आपल्याला. तर चला पटापट जाऊया. तर फ्रेंड्स माझा लुक बघा. तुम्हाला माझा लुक आवडलाच असेल तर कमेंटमध्ये लवकरात लवकर सांगा आणि कसा दिसतोय. तर चला फ्रेंड्स मी पोचले भिंगारीला आणि इथे एवढा पाऊस पडतो ना, घरनापासून चालू झालं एवढा पाऊस पडतोय. आणि पॅन्ट पण भिजली. मी येत होतो तेव्हा पॅन्ट पण भिजली. आता जेवढे पण गणपती आहेत ना तिथे मी तुम्हाला दाखवीनच, तुम्ही बघा. आता मी जातो पटापट. आमच्या नानाने हे घेतले ना छत्री. फ्रेंड्स हे आमच्या बाप्पाचे मित्र आहेत गणपतीवाले. फ्रेंड्स हे बघू शकता एकविराईची टोपी घालून बघू शकता किती भारी वाटतात गणपती. फ्रेंड्स ही बघा दगडूशेठ हलवाईची मूर्ती. फ्रेंड्स मी तुम्हाला सगळ्या मूर्त्या दाखवल्या नाहीत कारण की पूर्ण दिवस जाईल दाखवायला, एवढ्या मूर्त्या होत्या तिथे. फ्रेंड्स तुम्हाला वॉटरफॉल बघायचं आहे का? बघा दगडांचा वॉटरफॉल. तर आम्ही चाललोय माझ्यासाठी छोटा गणपती आणायला. फ्रेंड्स बघू शकता मी हा गणपती घेतलाय. कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा. आणि इकडे रास गणपती आहेत, म्हणजे बुकिंग केलेले आहेत आणि असे पण आले आहेत. बघू शकता कसलं भारी आहेत, किती छोटे छोटे भारी गणपती आहेत. मी हा माझ्या चूज करून घेतलाय. पप्पा बोलले हा घेतला, हाच पाहिजे. मम्मीने घेतला. आता आम्ही जातो मस्त गाडीत आणि तो पण गणपती दाखवतो तुम्हाला आमचा गणपती तो कसा आहे. तर चला फ्रेंड्स जाऊया.
आमचा सिंगम, एकरूपाचा चिंगम, गणपती आमचा सिंगम. गणपती बाप्पा मोरया, मंगल मोरया, उंदीर मामा के जय. फ्रेंड्स मी आता आलो घरी आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण आणली. आता मी फ्रेंड्स बघू शकता ही मूर्ती आहे. मी दाखवून ठेवली आहे कारण की उद्या पण ब्लॉग काढणार आहे ना तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे म्हणून मी तुम्हाला उद्याच दाखवेन. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर जा लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.